सांगलीत कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। अत्याचाराच्या घटनेनंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक झालेले आहेत। विश्रामबाग परिसरातील सर्व कॅफेवर छापेमारी सुरू आहे। कारवाईच्या भीतीने परिसरातील कॅफे चालकांचं पलायन करण्यात आलेलं दिसून येत आहे। एका कॅफेबाहेर वापरलेल्या निरोधचा साठा सापडलाय। सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच अवैधरित्या कॅफे सुरू असल्याचं कळतंय। एका मुलीवर कॅफेमध्ये बलात्कार करण्यात आलेला आहे। ती अल्पवयीन मुलगी होती। त्या अनुषंगाने गुन्हा नोंद झालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। सदर गुन्ह्यात आम्ही आरोपी नामे देवकुळे नावाचा आरोपी जो आहे त्यास आम्ही अटक समर्थ देवकुळे यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर करून 4 दिवस PC रिमांड घेण्यात आलेला आहे। त्या आरोपीने काही व्हिडिओ काही प्रसारित केलेले आहेत किंवा कसे याबाबत आम्ही तपास करीत आहोत। सांगलीच्या विश्रामबाग परिसरामध्ये असणाऱ्या एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आज आक्रमक झाले आणि विश्रामबाग परिसरामध्ये असणाऱ्या सर्व कॅफेमध्ये छापेमारी करत सर्व कॅफे बंद करण्यात आलेले आहेत। विशेषतः सांगलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आसपासच या कॅफेंचं पेव फुटल्याचं पाहावयास मिळतं। आपण जे दृश्य पाहतोय पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच अगदी या ठिकाणी कॅफे असल्याचं पाहावयास मिळतं। अशाच अनेक कॅफेमध्ये छोटे छोटे कंपार्टमेंट करून या ठिकाणी जोडप्यांना बसण्यास मुभा दिली जाते आणि अशाच एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्काराची घटना घडली होती। त्यानंतर तिचं चित्रीकरण समाज माध्यमावरती व्हायरल करण्यात आलं होतं। यानंतर आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक झालेले आहे। यानंतर विश्रामबाग परिसरातील अनेक कॅफेवरती छापेमारी करत कारवाई केलेली आहे। तसेच श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने छापेमारी केल्यानंतर सर्व कॅफे चालकांनी कॅफे बंद करून पलायन केलेलं आहे। विशेष म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका कॅफेच्या बाहेर वापरलेल्या निरोधचा मोठा साठा देखील पोलिसांना मिळून आलेला आहे। या कॅफेमध्ये अवैधरित्या अनैतिक कृत्य करण्यास परवानगी दिली जात होती। यासाठी जादा रक्कम देखील उकळली जात होती असा आरोप श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले यांनी केलेला आहे। आज सकाळपासून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संघटनेने या सर्व कॅफेवरती छापेमारीला सुरुवात केली। त्यामुळे सांगली शहरात एकच खळबळ उडालेली आहे। कॅमेरामॅन सुजितसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।